नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या खूप व्हायरल झालेली स्लीव्ज डिझाइन। तर ही स्लीव्ज डिझाइन सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि या स्लीव्ज डिझाइनच खूप सारी शिवली जाते। त्यासाठी तुमची जेवढी स्लीव्जची लेंथ आहे त्याची 3 इंच लेंथ कमी करून घ्यायची, म्हणजे उंची, आणि मग वरचं पार्ट कटिंग करायचं आहे। तर हा जो आकार आहे तो मी 2.5 इंचावरती दिलेला आहे। आणि आकार दिल्यानंतर आता अस्तर मी मेन ब्लाऊजचं जे स्लीव्जचं कापड आहे त्यावरती ठेवून घेतलं आहे आणि 1/4 इंच इथे शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथं कमेंट येतील की उंची किती घ्यायची, तर तुमची जेवढी टोटल स्लीव्जची उंची आहे त्यामध्ये खाली आपण 3.5 इंचाची पट्टी बनवणार आहेत। म्हणजे सपोज तुम्हाला जर 9 इंचाची स्लीव्ज बनवायची असेल तर त्यामधून 3.5 इंच मायनस करायचे आणि उरलेली जी काही उंचीचं माप आहे तुम्ही वरती टाकून घ्यायचं आहे आणि अस्तरचं कटिंग करायचं आहे। आणि मग हे या पद्धतीने शिलाई करून घ्यायचे आकार देऊन। आकार तुम्ही 2.5 किंवा 3 इंचावरती सुद्धा देऊ शकता, तुम्हाला जेवढं डीपमध्ये आकार हवा आहे तेवढा, पण शक्यतो 2.5 ठीक आहे। नंतर मेन ब्लाऊजच्या कपड्यावरती ठेवून घेतल्यानंतर या पद्धतीने ह्याला कट देऊन घ्यायच्यात, सेंटरला शिलाई मारायची आहे आणि वरच्या बाजूने इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे। म्हणजे सगळ्यात आधी ही स्लीव्ज वरच्या बाजूचा जो पार्ट आहे तो तयार करायचा आहे। आता पहा, इथे आकार आहे, छोटे छोटे कट दिलेत तरीसुद्धा शिलाई मारताना अवघड जात आहे। म्हणूनच जर तुम्ही कुठल्याही स्लीव्जला किंवा ब्लाऊजला कुठलाही आकार देत असेल तर इथे शिलाई मारल्यानंतर छोटेसे कट द्यायचे, म्हणजे फोल्ड करायला इझी जातं आणि या पद्धतीने शिलाई मारताना सुद्धा त्रास होत नाही। आता इथे पहा, थोडं अस्तर आतमध्ये जात आहे, सिल्क कापड आहे त्यामुळे, तर मी इथे व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घेतलेली आहे जेणेकरून आकार चेंज होणार नाही। त्यानंतर ओपन जे अस्तर आहे त्या ओपन अस्तरला सुद्धा चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे। तर पहा, शिलाई मारताना कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे काही उरलेलं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे। तर आता वरचा पार्ट तयार आहे। आता आपण खालचा पार्ट तयार करण्यासाठी मी इथे कापड घेतलेला आहे। साधारणतः हे तुम्हाला 3.5 इंचाची पट्टी बनवायची आहे, सॉरी ही 2 इंचाची पट्टी बनवायची आहे, तर तुम्हाला 5 इंच तरी कापड घ्यायचं, कारण इथं प्लेट टाकणार आहोत त्यामुळे कापड कमी जास्त होतं। तर ही 5 इंच रुंदीची पट्टी घ्या, सेंटरला एक कट देऊन घ्या आणि सेंटरपासून साईडला या पद्धतीने तुम्ही 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्या, कारण इथे आपण प्लेट्स टाकणार आहोत। सेम प्रोसेस खालच्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने 2-2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण हे मार्किंग केलेल्या भागावरती कट द्यायचे आहेत। थोडक्यात आपण जी पफ स्लीव्जसाठी पफ क्रिएट करतो त्याच पद्धतीने स्लीव्ज आहे, पण सध्या या स्लीव्जचं खूप ट्रेंड चालू आहे आणि खरंच ही स्लीव्ज घातल्यानंतर खूप छान दिसते। तुम्ही ही स्लीव्ज नक्की ट्राय करा। तर पहा, आता सेंटर जो कट आहे त्या कटवरती आपण या प्लेट्स ठेवून घेणार आहोत। सगळ्यात आधी सेंटर कट आहे तो सेंटर कट ठेवायचा आहे। सेंटर कटवरती या प्लेट्स एकमेकांवरती या पद्धतीने ठेवायच्या आणि वरच्या बाजूने सुद्धा या प्लेट्स सेट करून घ्यायच्यात, म्हणजे सिलाई मारताना अवघड जाणार नाही। आधी मी इथं 3च प्लेट टाकलेले आहे, दुसऱ्या बाजूनेही 3 टाकून घ्यायच्यात। पुन्हा आपण स्लीव्जला कापड लावून चेक करायचं आहे, जर एक्स्ट्राचं असेल तर अजून एक प्लेट तुम्ही वाढवू शकता, कमी असेल तर तुम्ही एखादी प्लेट उसवून घ्यायची आहे, पण शक्यतो कापड थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे जी स्लीव्जची रुंदी आहे त्याच्या डबल कापड घ्यायचे, म्हणजे प्लेटमध्ये ते ॲडजस्ट होऊन जातं। तर पहा, आता सुरुवातीला मी इथं 3-3 प्लेट्स या पद्धतीने टाकून घेतल्यात आणि यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित सेंटरला सेट केलेल्या आहेत। तर पहा, आता या प्लेट्स व्यवस्थित सेट करून शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर आता जो सेंटर कट आहे तो कट व्यवस्थित स्लीव्जचा जो सेंटरचा कट आहे त्या कटवरती ठेवायचा आहे। हवं तर तुम्ही इथे पिन लावून घेऊ शकता। आता मी इथे पिन लावून घेते, म्हणजे हे बाजूला सरकणार नाही आणि शिलाई मारताना सोपं जाईल। त्यानंतर मग शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा, अगदी फिनिशिंगसह इथे शिलाई मारून घेतली आहे। कापड सेंटरला फोल्ड करायचं आहे। आता आपल्याला इथे स्लीव्जची उंची चेक करायची आहे।
तयार स्लीव्जमध्ये आपण पट्टी 2 इंचाची बनवणार आहोत कलरची, तर त्यासाठी मी 2.5 इंचावर मार्क करते, कारण अर्धा इंच दुमडण्यामध्ये जाईल. 2.5 इंच किंवा 2.25 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हा भाग कट करणार आहोत, पण त्याआधी मी या मार्किंगवरती शिलाई मारते, कारण प्लेट्स उचकायला नकोत. त्यामुळे इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि मगच हे खालचे जे उरलेले कापड आहे ते कट करायचं आहे. तर पाहता इथे हे कापड मी कट करून घेते. त्यानंतर आपण जे ब्लाऊजचंच कापड आहे त्याची खालच्या बाजूने पट्टी बनवणार आहोत. त्यासाठी 2 इंचाची आपण पट्टी बनवणार आहोत. तर इथे आपण 3.5 इंच किंवा 2.25 इंच तुम्ही पट्टी घेऊ शकता. तुम्हाला जेवढी पट्टीची रुंदी आहे तेवढी, त्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं. आता पहा इथे मी 3 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे, कारण मला तयार 2 इंच पाहिजे. तर 1 इंच सिलाईमध्ये मार्जिन मायनस होईल. सुईच्या बाजूने मी जे पट्टी आहे ती ठेवलेली आहे आणि त्यावरती ही स्लीव्ज ठेवून 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे. त्यानंतर ही पट्टी एक्स्ट्राची कट करायची आहे. बाहेरच्या बाजूने ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि पुन्हा एक दाब टीप देऊन घ्यायची, म्हणजे ही पट्टी फोल्ड करताना व्यवस्थित होईल. त्यानंतर आता ही पट्टी पहा 2 इंचाचं मार्जिन या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि इथे आपली 2 इंचाची पट्टी या पद्धतीने तयार होईल. तुम्हाला जर इथे लेस वगैरे लावायची असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर पहा या पद्धतीने या पट्टीला सुद्धा वरच्या बाजूने फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूने सुद्धा दंडघेराच्या बाजूने सुद्धा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली इथं सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन तयार आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद.